तुला जिकडे कंप्लेंट करायचं तिकडे कंप्लेंट कर. ज्याला बोललो मी काय बोललो तुला जे करायचं ते कर. व्हिडिओ कशाला काय नाही आता बरं वाटतंय व्हिडिओ काढ दिली नाही का दिली नाही तर शिवी पण त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग केलेलं यो खोटा बोलू शकतो तर मी पण शिव्या देऊ शकतो. तू खोटा बोलू शकतो ना तर मी पण शिव्या देऊ शकतो. दिली आला मी शिवी दिली रेकॉर्डिंग केलेलं. परमिट साईंच छातीला ओ परमिट साईंच छातीला यश भाऊ हाय साथीला परमिट साई जाता जाता टोल माझा सांभाळून घ्याल का लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का पैजण द्याल का नित्यान आज मला निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का. ओम साईराम. ओम साईराम. साई के नाद में बाकी सब बाद में. तो चला साई की पोच करेगी मोज. बोला ओम साईराम. तर चला आता आम्ही पडग्यावरनं निघलोय आणि आजचा दुपारी कुठे रे दुपारचा शहापूर आहे आणि रात्रीचा तुला बापगाव आटगाव बापगाव पाटील कटकट करणं. चला आता सगळीजण निघलेत मस्त पैकी. वाजलेत किती रे 6:30 वाजता निघलेत कारण की रात्रभर झोपलो नाही. 3 वाजेवर तर ब्लॉग एडिट करायला लागला टाइम आणि त्यानंतर झोप लागलीच नाही. आता जाता जाता आम्ही ना एवढा झोप मच्छराई जाम. तुमची BMW वाली लय भारी आम्हा प्यारी 11 नंबरची गाडी पदयात्रा घडल्या साईची परमिशन लागते बाय तुझ्याला बोलवतो त्याचीच घडते तुझ्याशी नाही परमिट साईंच छातीला ओ परमिट साईंच छातीला यश भाऊ हाय साथीला परमिट साईंच छातीला यश भाऊ हाय साथीला. चला झालं का. ओम साईराम. चला आपलं जेवण दे चल जरासा सकाळी जरा खाऊन बिऊन निघूया. हे घ्या रे अर्धे घ्या एवढी जण अर्धे घ्या जरा. चाल बघू शकता तुम्ही आणि ते चाल एक नंबर वाटत्या मागून गाड्या फाकल्या दिवस दुसरा. अरे 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 हे वाकड्या पायांचं तोल वर स्कॅन झाला का फास्टॅग कुठे तुझा. चला आमची पालखी गेली पुढे. एक पालखी बघायला भेटले. आपली कधी दुपारी ना डायरेक्ट पालखी आमची अशी आज कचवा गँग चालू झाली. आम्ही काल जरा टॉप गिअरला होतो. आज आमचे गेअर उतरलेत जरा. गिअर बॉक्स जरा खराब झालाय. भेंडी करत रे आपली कचवा गँग झाली रे. ते सगळे पुढे गेले सगळे. आमचे पार्टनर काल काय बोललो जेवढी पोरं होती त्यातले होते 4 ते 5 मोजून 5 जण राहिलेत. 1 2 3 4 स्वतः 5 वाटल्या जमा करत झाले. 4 वाटल्या झाल्या आईच्या गावात. चिरपी डबल शॉट टाकडत चला पेट्रोल पंप मध्ये हलकं व्हायचं का रे. जरा बरं वाटेल ताजं वाटेल जरा. जेव्हा का पावभाजी खालती बसला खायला वरती बसायला एवढ्या खुर्च्या पडलेल्या का मग आम्ही वरती बसून खाल्ली बघा. हे बघा मेंदू वडे खुर्चीवर बसून रेडोले आणि आता खालती बसलाय. हा खुर्चीवर बसून रेटवले का रे हा मेंदू वडे. यस एकदा परत एकदा आम गाण्याचा कडवा येत का बदलता है मेरे दिल में कभी मैं भूल जाओ या फिर तुझे याद करूं. बोल लिख रहा हूं तो ना क्यों मैं एक सवाल करूं. पुढचा कडवा नाही माहिती. थांब जरा एक कडवा तगडा माहिती होतो तो. तिच्या चाल क्या मैं चाल चलूं चाल पहचान लूंगा अपने फिरों में सिर्फ तेरा ही नाम लूंगा. मुझे खबर थी
सारे आंसू मेरे हो सकते हैं, ऐसा है तो मेरे सारे आंसू हो सकते हैं, तेरे खातिर मेरे होने को सजना एक बार मुस्कुराहट के पीछे हम सब कुछ हो सकते हैं। मोहब्बत का कोई हिसाब नहीं है, मेरे लिए कोई खौफ नहीं है, आज मेरे प्यार का जवाब नहीं है। हे पडला गाईस, तुम्हाला एक सांगतो, आम्ही प्लॅन केला 100 रुपये काढून मस्तपैकी पूर्ण दिवस घालवायचा. इथे 200 एका हॉटेलमध्ये गेले एकाचे. पण लय उदास झाले चाले मला ना 2 दिवस नाश्ता करणार काय अजून मॅकडी स्टारबक्स बाकी आहे, ते पण 2-2 वेळा बाकी आहे. आला हो आला पालख्या निघाल्या पायी शिर्डीला, नको लावलं चालू साई नव्हे, मनाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आजल्या मला निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटायला, तुम्ही येता का साई, साईची छाया कुठेची माया, पायाने चालत पायी चालत जाईल नाही. अरे जरा चुकतो ना माणूस, आमच्याकडे चुक्या होतात ना, पण एवढ्या करून मला नेलं शिडीला, नेलं शिडीला, नेलं शिडीला, बाबांनी नेलं शिडीला. लड्डू मोत्यानं अवतार सच्चार देवर. शॉपिंग टाइम. हा यो चांगला वाटतो. भाऊ एवढा महाग आता आम्ही गावात घेतो 100 कितीला? आम्हाला 130 रुपये बोलतो. महागातली शॉपिंग येणार रे. एवढी क्वालिटी कुठे भेटेल का सांग ना, कुठे भेटेल का क्वालिटी? क्वालिटी भेटेल एवढी भारी भेटणार ना. हा मग मुखात घ्यायचं तर ते नाही ना. सकाळी नाश्त्यासाठी एवढं दिलंय आणि ते देवीचापाडा ग्रामस्थ मंडळ आणि साई पालखी पदयात्रा सोहळा हे वर्ष 16-17 वर्ष पालखीचं. आणि इथे अंगणाच्या माध्यमातून अंगणाचे जे मित्र आहेत शिला, तर त्यांच्या माध्यमातून इथे नाश्त्याची व्यवस्था केली जाते दुसऱ्या दिवशी. आणि हे स्थळ आहे वाशीत. तर मी एक सांगेन की त्या जे साई भक्त आहेत त्यांनी की जो कचरा होतो आपल्याकडनं, तो माझ्या तरी मते तो कचरा होऊ नये आपल्याकडनं. प्रत्येक साई भक्ताने काळजी घ्यायची की जो आपला कचरा आहे तो एकदम योग्य ठिकाणी ठेवा, की जे आपले साई सेवक आहेत त्यांना जास्त काम पडणार नाही. असा विचार करू नका की साई सेवक आहेत तर ते उचलतील, तसं नाही. की आपला कचरा ही आपली जबाबदारी आहे. आणि साईबाबांना पण स्वच्छता खूप प्रिय होती. तर या माध्यमातून मी एकच संदेश देईन की पालखीला आपण जातोय तर कुठेही घाण करू नका, आणि आपल्याकडून एक आदर्श निर्माण होईल मला तरी वाटतं. तर त्यासाठी मी पालखीला शुभेच्छा देतो आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हा ही साईबाबांची चरणी प्रार्थना करतो. हे डझून आले तरी बघा काहीच सोडत नाही रे, काहीच सोडत नाही. 200 रुपये बिल केलं एकाने आणि इथे तरी फ्री वाले लेट होत आहेत. खायासाठी तो पहिला आला निघून. 5 रुपये मेदू वाढायचे तिकडे जाऊन आलो. इथं फ्री खातो का? थोडा चाललो असतो इकडे कोकण होते. चला आता जरा आराम करतो आणि मग निघूया परत. पालखी सोबत निघणार आणि 100 रुपये नाश्त्याचे वाजवणार. लंगडी मध्ये बर्तन मला शिर्डीला न्याल काय, लंगडी मध्ये बर्तन मला शिर्डीला न्याल का, लंगड्या पायाला माझ्या द्याल का, द्याल का, लंगड्या पायाला माझ्या लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का, घालून जर कमाई जाईन मोरा वाजले हो नाचीन, जाता जाता टोल माझा सांभाळून घ्याल का, जाता जाता टोल माझा सांभाळून घ्याल का, लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का, द्याल का, लंगडी बत्तर मला शिर्डीला न्याल का, देववाडीला माझ्या माईक द्याल का, माईक द्याल का,
बघा ओळख पालखीवाल्यांची. हाय बप्पी. तुला ऑर्डर नसेल देता येत तर मी फॉरेनर मागवलंय. फॉरेनर मला विचारत होती तुम्ही गमचे घालून का चालले, गमचे घेऊन का चालले तुम्ही? टॉपचा फॉरेनर आहे. बोलता नाही येत ना समोर, टेन्शन वाला काम आहे. मला काम होतं म्हणून पळालो तिथे. नशीब येऊ आला नाही तर आमची गालन झाली असती. आम्हाला पलाची वेळ आली. गय बघ असे डळलेत बघा. नाश्ता करून त्यांना फीडबॅक देतो आता. बरे एसीची कुलिंग नाही होत. अरे बाजूला माझ्या फ्रेंडच्या बाजूला का उभं राहिलंय बाजूला नाही बस. ब्लॉग येतो रे भाई. खालतोय ते दाखवायला नको अपडेट काय काय खातोय ते. त्याला स्वस्त दिलंय का बर्गर? योच आहे का? मग ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे. मला काय आता जेवून घेतो. आमचा दुपारचा जेवण योच. तुला जिकडे कंप्लेंट करायचं तिकडे कंप्लेंट कर. ज्याला बोलवलं त्याला बोललो. मी काय बोललो तुला जे करायचं ते कर. नाही मी तुला बाहेर पडशीतच नव्हतो. तुला जागा देतो ना करून मी. बरं नाही वाटत. व्हिडिओ बंद करा. व्हिडिओ चालू एकदम योग्य वाटत ना बसायला तुम्ही तिथे जागा देतो. बरोबर बाहेर जागा. आम्ही मॅक्झिमम मध्ये बाहेर खायला आलो. मी काय बोललो तू देवाला चाललाय. देवाला चाललं तू देवाला चाललाय. लोकांना डोळे आहेत. लोक जरा साईडने जातील. लोकांना डोळे आहेत. कस्टमरला प्रॉब्लेम नव्हता. तुलाच प्रॉब्लेम होता. सकाळी येऊन पोरं आमचे मित्र येऊन बसून गेले तेव्हा तू बाहेर नव्हता आला. मी काय बोललो मग आता तू बाहेर आला. नाही असं नको बोलू. तू बाहेर जागा काय बोलला? बाहेर जाऊन बस. बाहेर बोलला तो सगळी होती. जागा करून तू असं बाहेर बोलला ऑर्डर करणार आणि बाहेर जाऊन बस. बाहेर बोलला. मी खोटं नको बोलू. जागा करून देतो बोललो. हेल्प पण करून दे. तुझ्या बाहेर तू तुला इथेच मारे. कॅमेरे काय मारशील बाबा? काय पण करून दे आम्हाला. तुम्ही मला आई माहिती शिवाय घातल्या. एकही शब्द घ्यायला आम्ही मध्येच बसलो. आला आणि बोलतो बाहेर बस. बोलला खोटं बोलतो. तू शिर्डीला चाललाय आणि मला आई बाईवरती शिव्या देशील. माझा तू कोण शिव्या हा शिव्या देशील नाही. तू शिव्या देशील नाही. हा जे दिली नाही का? दिली नाही तर शिवी पण त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग बोलू शकतो तर मी पण शिव्या देऊ शकतो. तू खोटा बोलू शकतो ना तर मी पण शिव्या देऊ शकतो. दिली आला मी शिवी दिली. रेकॉर्डिंग केलेलं योग्य नाही वाटत मला. सिरियसली नाही वाटत. मुन्या सच्चा योग्य आहे. मुन्या चूक जर आता भाऊ यो खोटा बोलतो. सरळ सरळ बोलला. सरळ बाहेर का त्या पोराला पण विचार खोटा बोलतो आम्ही. खोटा न बोलत आम्हाला शिवाय द्यायची. ते बघ तिथं सगळं पार्सल ठेवलाय. एक दाणा ना खाला. जस्ट खायला घेतला. फुकट नाही दाखव. म्हणजे धंदे करताना विचार करते नेक्स्ट टाइमला कोणाला ठेवायचा कामाला कोणाला. आमच्या वर्गाचे खोटा बोलला ना बाहेर जायचा. तुम्ही घ्या ना त्याच्याकडनं. व्हिडिओ चालू ठेवू. चला पैसे भेटले. कसा काम आलो काय प्रसादच खायला.
तर चला काय मस्तपैकी जेवून आलो आता आम्ही इकडे झोपायला. आणि किती काय झालं तरी पण आम्हाला इकडे जेवायला यायला लागला. मॅगडीवाले आम्हाला अरे बुका ठेवला मॅगडीवाले आम्हाला. हा कसा जिबल्या चाटते बघ. तुमचा आहे मॅगडी स्टारबक्स दोन्ही तिथं घालू काय? 40 रुपये दिले तुम्ही त्याच्याकडे जाताना घे ना मी 40 रुपये. 40 रुपये आता बोललो असं जाऊ दे. चला काय झोपतो आता उठल्यावर चालायला निघतो आता. हे बघा आमच्याकडे बिस्किट आणलेत नानांनी. नाना आलाय शहापूरला बिस्किट घेऊन आलाय संत्री घेऊन आलाय. खा रे सगळं खायला भेटत रे फक्त मॅगडी सोडून. जेवण बघा काय बघा त्याला हळदीला 2-2 टाटल्या भरून मटण घेतोय त्या पाव भाकर खातोय. प्लॅन दुसरा आहे रे. हा जाताना का आता वार काय शुक्रवार आहे ना. चला मग जावा लवकर. काय पार्सल मध्ये. तर चला काय आता आलो आम्ही. आणि आमचा टेंट आहे ना तिकडे आणि आम्ही जरा इकडं ब्लॉग एडिट करत बसलोय. आणि खरं म्हणजे काय झालंय आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही गेलेलो मॅगडीला. काय आलं सांग रे तू सांग. मॅगडीला गेलतो आम्ही ऑर्डर केलेली तर सर्वे करून विचारत होतो आम्हाला खाली बसवतो. आम्ही वरती बसत नाही तर आम्ही खाली बसलो ऑर्डर घेऊन. तर त्यांचा मॅनेजर आला ना आम्हाला. सर्वे नाही वेटर तो वेटर हा म्हणजे सगळ्यांना वाटतो तो. आता आम्ही खाली बसतो. त्यांचा मॅनेजर आला पहिला बोलतो आम्हाला चांगलं वाटत ना तुम्ही खाली बसले. बोल आम्ही बोललो आम्हाला प्रॉब्लेम नाही तर तुम्ही कशाला बोलताय. आम्हाला खालीच बसायचं. खायला घेतलं तर परत आला बोलतो तुम्ही बाहेर जाऊन बसता. आम्ही थोडी फुकट खात होतो. मग त्याच्यावर विषय झाला तो. दुसऱ्यांदा नाही तो 2 वेळा आला आणि 2 वेळा सांगितलं का इकडे बसू नका तुम्ही बाहेर जाऊन बसा. आणि मग त्यानंतर आम्ही जरा थांबलो म्हणजे तरी पण परत तिसऱ्यांदा येऊन परत एकदा बोलला. मग आम्ही बाजूला ठेवलं सगळं आणि त्यानंतर मग काय चालू आम्ही निघलो. पैसे पण नाही घेतले म्हणजे आणि असंच निघलेलो. त्यानंतर ते सगळे आम्हाला बाहेर द्यायला आलते ते सगळं आमचा पार्सल. मग त्यानंतर आम्ही जरा विचार केला काय आपण कशाला पैसे सोडायचे. हे कमवायलाच बसलेत सगळे असे पण मॅगडीवाले. हे थोडे आपण फुकट खायला गेलतो कमवायलाच बसले. मग आम्ही परत जाऊन पैसे घेऊन आलो सगळे. त्यांना कमवून नाही द्यायचे का फुकट तर नाही द्यायचं. आम्ही खाल्लं असतं तर पैसे दिले असते. आम्ही खाल्लं पण नाही. हा यावी आम्ही खाल्ला तरी पैसे नाही एवढा नाही खाल्ला जरासा खाला तरी यावी पण पैसे घेतले जरा त्यांच्याकडे. की जसं आम्हाला उठवलं ना तसे हे पण सगळे जण उठले आणि मग यांनी पण पैसे घेतले. यांना कधी अर्धे पैसे दिले ना रे. 40 कमी दिले पण त्यांनी 40 कमी दिले ना. आम्ही तर काय खाल्लं पण नाही. जसं आलं खाली ठेवलं तो असं दाखवत होता का म्हणजे आमच्या चांगल्यासाठी सांगत होता का तुम्ही खाली नका बसू. आता पालखीवाले जास्तीत जास्त करून खालीच बसतात आणि एसी लावलेली गरम होत होता म्हणून आम्ही मॅगडी मध्ये बसलो. हा बाई डायरेक्ट आम्हाला हाकलायला निघलेला बाहेर जाऊन बसा. आता पैसे दिले तर आमची एसी तर कव्हर करायला लागेल काय रे. पण एसी पण बंद होती. हा ना पैसे दिलेले यांना आणि एसी स्टारबक्स कव्हर करत होता. स्टारबक्स वाले हे मॅगडीवाल्यांचं काय स्टारबक्स वाले आम्ही तिथे जाऊन झोपलो तरी आम्हाला काय बोलले नाही. हे काय यांचं काय यांचं काय 2 फ्रेंच फ्राईज खाल्लेले मी. 40 रुपये कमी दिले. 30 कमी दिले. 40 रुपये कमी दिले. 2 खाल्ले फ्रेंच फ्राईज चुस्की पण मारलेली कोकोलाची. 40 रुपये कमी दिले. खरं म्हणजे असं झालं मग आम्ही पैसे घेतले आणि रिटर्न निघलो. आता जाऊ द्या असं पण इगतपुरीला आहे जाता जाता तिकडे खाऊया. जाम इच्छा होत होती म्हणून. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना. जेवले ना यांनी पण पैसे घेतले रिटर्न बर्गरचे. चला काय बाय.